सह्याद्री अतिथीगृह इथे माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक गिरणी कामगारांसाठी सभा बोलवली होती। खऱ्या अर्थानं जरी सभा होती त्यांच्या मुळापासूनच सुरुवात झाली की एकतर्फी कुठेतरी नियोजित असा प्लॅन की गिरणी कामगारांचे जे काही उर्वरित संघटना आहेत, संस्था आहेत, गट आहेत, खरं तर निर्णय घ्यायचा असेल आणि कुठेतरी निर्णायक बाजू मांडून गिरणी कामगारांना यश द्यायचं असेल तर छोटे मोठे संघटना असतील, संस्था असतील, युनियन असतील, या सर्वांना कुठेतरी एकत्रित करून खऱ्या अर्थानं मीटिंग किंवा एक संयुक्त अशी सभा बोलवली गेली पाहिजे। परंतु सरकार धार्जिनी असतील किंवा सरकारच्या मदतीने काही लोकांना बोलवायचं, त्यांच्यामध्ये एखादी बैठक करायची आणि त्यातून त्या माध्यमातून निर्णय जाहीर करायचे, अशा कुठेतरी पद्धतीने आजपर्यंत चाललं होतं। परंतु आज आम्ही काही संघटना किंवा एकजुटीच्या माध्यमातून इथे आलो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आतमध्ये जाऊन सभागृहात बसलो, आमचे विचार जेवढे मांडता येतील तेवढे मांडले। परंतु एक आजच्या सभेमध्ये असं जाणवलं की कोणत्याही प्रकारचा निर्णय आजच्या सभेमध्ये झालेला नाही। फक्त कुठेतरी एखादी यायचं, आम्ही काहीतरी मीटिंग करतोय, सभा करतोय, गिरणी कामगारांना आम्ही काहीतरी देतोय आणि गिरणी कामगारांची एकजूट होऊन कुठेतरी संघर्ष वाढत चाललाय, त्याला कुठेतरी स्थगिती द्यायची, एवढंच काम फक्त आजच्या मीटिंगमध्ये झालं। शेलूच्या घरांचा विषय निघतो, परंतु जो मूळ विषय आहे गिरणी कामगारांना मुंबईमध्ये त्याच्या हक्काचं घर, ज्याने मुंबई घडवली त्याला मुंबईमध्ये घर, या विषयाला कुठेही पुढे नेलं जात नाही। फक्त बाहेरच्या घरांच्या किमती कमी करा वगैरे या गोष्टीवर बोललं जातं। त्यामुळे नक्कीच या सभेचा एक गिरणी कामगार वारस म्हणून मी नक्कीच एक निषेध करेन की अशा पद्धतीने जर गिरणी कामगारांची फसवणूक गेली 40 वर्षाप्रमाणे अजूनही होणार असेल तर आम्हाला ती घरं नाही दिलीत तरी झाले, परंतु यापुढे आमची किमान फसवणूक तरी थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी गिरणी कामगारांच्या विषयावरती एक समन्वय समिती म्हणून सर्व संघटनांना बोलवून आज या ठिकाणी एक मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे होते की गिरणी कामगारांना घरं कधी मिळणार आणि कशी मिळणार, पण ह्या गोष्टीला खऱ्या अर्थाने आजच्या मीटिंगमधनं फार मोठं काय आउटपुट निघालं असं अजिबात मला गिरणी कामगारांना वाटत नाही। कारण ह्या ठिकाणी विडंबना होणं ही एक प्रथाच होऊन बसलेली अशा पद्धतीचं हे चित्र आजच्या या मीटिंगमध्ये मला पाहायला मिळालं। प्रशासनाने ज्या पद्धतीनं जागेचा खुलासा केला की मुंबईत जागा नाही आहे आणि म्हणून आम्ही शेलू आणि वागलीला देतो आहे, अत्यंत या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहोत की मुंबईतल्या 42 वर्षाच्या संघर्षानंतर मुंबईतल्या गिरणी कामगाराला मुंबईमध्ये जागा नाही हे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जातं। माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी असंही सांगितलेलं होतं की मुंबईतून गेलेल्या गिरणी कामगारांना आम्ही मुंबईत आणणार, पण आज त्यांची भाषा थोडी वेगळी होती की आज 1 लाख लोकांना घरं नाही आहेत, की एवढ्या लोकांना घरं होऊ शकत नाहीत, म्हणून आपल्याला काही पर्याय निवडावे लागतील आणि हे पर्याय निवडून म्हणजे शेलू आणि वागणीला गिरणी कामगारांना घरं देणं। मुळामध्ये या गोष्टीचा मी निषेध करतो आहोत। गिरणी कामगार म्हणून आम्हाला अजिबात या शेलू आणि वागणीच्या घरामध्ये इंटरेस्ट नाही आहे। जर गिरणी कामगारामध्ये थोडा जरी प्रेमाचा भाग तुमच्याकडे असेल तर शासनाकडे काही थोडा बहुत इच्छाशक्ती असेल तर त्या लोकांचं मुंबईत पुनर्वसन होणं अत्यंत गरजेचं आहे। शेवटी मुंबई आमची आहे, गिरणी कामगारांनी मुंबई घडवलेली आहे, गिरणी कामगारांनी मुंबईचा विकास केला आहे आणि त्याच गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर वागणी आणि शेलूला 9.5 लाखाची घरं तुम्ही देतात आणि आमच्यातलेच काही मंडळी सांगतात त्याची थोडी किंमत कमी करा हो। अहो कशालाही आश्चर्य, आम्हाला नकोत ती घरं। अहो अशी घरं जर द्यायची असेल तर आम्हाला त्या घराची अजिबात इंटरेस्ट नाही आहे। तुम्ही शासनाने स्पष्ट सांगावं की आम्ही गिरणी कामगारांना काहीही देऊ शकत नाही। गिरणी कामगार मोठ्या मनाचा आहे, शासनाने त्याला माफ करून देईल, पण अशा पद्धतीची विटंबना कृपा करून नेत्यांनी आणि शासनाने करू नये। आजच्या मीटिंगचा मी पूर्णपणे गिरणी कामगार म्हणून या ठिकाणी निषेध करतो। आज कोणताही निर्णय योग्य झालेला नाही। काही नेते जर या ठिकाणी बाईट देऊन सांगत असतील की आम्ही शासन असं बोललं, शासन तसं बोललं, हे बोलण्याच्या गोष्टी गेल्या आम्ही 40 वर्ष ऐकत आलेलो आहोत। निर्णय कोणताही आजच्या तारखेला पॉझिटिव्ह झालेला नाही आहे। तर मला या बाबतीचा मी आजच्या मीटिंगचा निषेध करतो। नमस्कार। आत्ता माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या दालनात ठरल्याप्रमाणे मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये काही निर्णय असे झालेले आहेत की जो वंचितांचा प्रश्न होता तो आम्ही तिथे हिरिरीने मांडलेला आहे। दुसरं 81च्या ऐवजी 82 जी लिस्ट ठेवली होती 81 बद्दल पण साहेबांनी बोललो। साहेबांनी प्रत्यक्ष भेटल्यानंतर ते बोलले ठीक आहे आपण तो विचारण दिन आहे। त्याचप्रमाणे जो मुंबईमध्ये घराचा प्रश्न आहे तो पण सोडवण्याच्या मनस्थितीत आहेत साहेब। शैलूबाबत आहेत त्याबाबत त्यांनी काही रेट कमी करून देणार असं आश्वासन दिलेलं आहे, पण त्या स्थितीत बाकी गिरणी कामगार तिकडे जायला तयार नसल्यामुळे आम्ही एक त्यांना विकल्प द्या, 15 मार्चचा जो GR आहे तोही रद्द करण्यासाठी असे विषय मांडलेले आहेत।
तर साहेबांनी सध्या काय आश्वासन केलेलं आहे, तर बघू आता पुढे काय होते. आपण पॉझिटिव्ह राहणं एवढंच आता आपल्या हाती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.